राज्यामधल्या लाखो शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी सातत्यानं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे। काल सुद्धा हजारोच्या संख्येनं राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी विधान भवनावरती मोर्चा घेऊन आलेले होते। कारण जे शासकीय कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, सगळ्यांनाच काही जमीन शेती हा काही आधार नसतो आणि नोकरी आणि वेतन हेच फक्त मुख्य त्यांच्या जीवनाचा आधार असतो। त्यामुळे म्हातारपणाची काठी म्हणून पेन्शनकडे बघितलं जातं। त्यामुळं सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या कुटुंबासाठी एक आधार म्हणून जुनी पेन्शन योजना दिली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करतोय। आणि म्हणून आज सुद्धा आमच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। जे जुने शिक्षक सेवेमध्ये होते त्यांना टीईटी परीक्षा लागूच नव्हती, त्यांच्यावर आता टीईटी परीक्षा लादणं चुकीचं आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा टीईटी परीक्षेतून वगळावं। 10 मार्च 2024 जो संच मान्यतेचा जाचा जीआर आहे, ज्याच्यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, त्यांच्यावरती नोकरीचं गणांतर येणार आहे, तर तोही जीआर रद्द करावा। वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम शब्द काढावा। जे त्रुटीपूर्ण केलेल्या शिक्षक आहेत, ज्या शाळा आहेत, जे शेवटच्या वर्गाची पटसंख्या पूर्ण केलेली आहे, अशा राहिलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्यांना सुद्धा या शासनानं वेतन अनुदान दिलं पाहिजे। यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। निश्चितपणानं सरकारनं जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि या राज्यातल्या लाखो शिक्षक आणि कर्मचाऱ्याला दिलासा द्यावा यासाठी निश्चितपणानं ही लढाई आमची सुरूच राहील। निश्चितपणाने त्याच्यामध्ये मान्य उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आहे, त्याचा संदर्भ शासन आम्हाला देतंय की मान्य उच्च न्यायालयाचा निकाल लागू द्या। परंतु आमचं त्याच्या पुढे जाऊन म्हणणं सरकारला आहे की सरकारनं जर हा निर्णय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हिताचा पेन्शन योजना लागू करण्याचा घेतला तर आपोआपच ती याचिका परत येणार आहे। याचिका कशासाठी आहे? न्याय मागण्यासाठी न्यायालयामध्ये आमचे शिक्षक गेलेले आहेत। त्याच्यामुळं मान्य उच्च न्यायालयाचा याचिकेचा संदर्भ देत शासन जे काही चालढकल करताय ती करू नये, ही आमची राज्य सरकारला मागणी आहे। आपण आता जो प्रश्न केला, आपण आंदोलन करतो यात यश आलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरलं। मागच्या वेळेस राज्याचे मंत्री एकनाथराव शिंदे होते, त्यावेळेस त्यांनी 27,000 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली। राहिलेले 30,000 लोक आहे, यांच्यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। निश्चितपणाने आयुष्यभर शिक्षक आपलं ज्ञान देण्याचं काम करता, प्रामाणिकपणे काम करता आणि रिटायर झाल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचा आधार नसतो, म्हणून त्यांना पेन्शन देणं फार गरजेचं आहे। जो आयुष्यभर आपल्याला घडवतो, आई बापानंतर स्थान जर कोणाला असेल तर शिक्षकांना स्थान असतं आणि त्याला जर त्याचा सन्मान होणार नसेल तर ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। म्हणून आता थोडे लोक राहिले, बरेचशा लोकांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली, फक्त 5 नंतर त्यांना अनुदान मिळालेलं आहे। अशा लोकांना फक्त 30,000 लोकांना जुनी पेन्शन मिळावं यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार। टीईटी परीक्षेला आमचा काही विरोध आहे का? शिक्षकाचा नाहीये। 2013ला जेव्हा आरटी ऍक्ट या देशामध्ये लागू झालाय तेव्हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट नुसार ही पात्रता परीक्षा शिक्षक होण्यासाठी लागू केली। ती सर्व उमेदवारांनी जे नवीन शिक्षक होणार आहेत त्यांनी स्वीकारली आणि त्यानुसारच आता शिक्षक भरती होते। परंतु 2013च्या पूर्वी जेव्हा ही लागूच नव्हती कायद्यानं आणि नियमानं, त्यांना आता परीक्षा द्या म्हणणं चुकीचं आहे आणि म्हणून साठी आम्ही सरकारला विनंती करतोय, जरी मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय असला तरी राज्य सरकारच्या वतीनं हस्तक्षेप याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली पाहिजे। काल सभागृहात यावर चर्चा पण झाली, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर पण दिलं। त्यांना आम्ही विनंती केली की शेवटी राज्याच्या पुढे जेव्हा असा पेच प्रसंग येतो तेव्हा ॲडव्होकेट जनरल आपल्याला सल्ला द्यायला आपण नेमलेले असतात, त्यांचा सल्ला आपण घ्यावा आणि सुप्रीम कोर्टात जावं अशी मागणी आमची राज्य सरकारकडे आहे।
पटसंख्येवरून देखील मुळात- शिक्षक आणि संस्था चालकांनी हा, आंदोलन 10 केलं. मार्चचा जो शासन संचमान्यतेबद्दल शासनाचा निर्णय आहे, 10 मार्चचा जो शासन निर्णय संचमान्यतेच्या बद्दल आहे, 15 मार्च. तो रद्द करण्यात यावा ही आमची मागणी आहे. याचं सर्वात महत्वाचं कारण त्या संचमान्यतेच्या नुसार अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका या महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. त्यामुळं अनुदानित शाळा ज्या आहेत त्या भविष्यामध्ये बंद पडतील का काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून 10 मार्च 2024चा संच मान्यतेच्या संदर्भात असलेला जाचक निर्णय निघलेला जो शासनाचा आहे तो रद्द करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे.